मंडळी, ही भाजी आपल्या शरीरासाठी इतकी काय गुणकारी आहे ना, तर आपल्या शरीरामधील जे रक्त असतं ना, ते रक्त शुद्ध ठेवण्याचं काम ही कुंजराची भाजी करते. जेवढे खनिज उत्पादन तयार करणाऱ्या पेशा आहेत ना, त्या पेशा ह्या कुंजराच्या भाजीमुळे भरपूर अशा वाढत असतात. जे आपल्या रक्तातील इन्सुलिन म्हणतो आपण, म्हणजे साखर नियंत्रण करण्याचे काम ही कुंजराची भाजी करत असते. आपल्या शरीरामधील जे यकृत असतं ना, त्या यकृताचे आजार सर्व दूर होतात. तुम्हाला किडनीचे विकार कधीच होणार नाही, किडनीला सूज येणार नाही आणि किडनीमध्ये जे मूतखड्याचे खडे तयार होतात ना, ते कधीच तयार होणार नाही. मंडळी, ह्या भाजीचे जर मी तुम्हाला फायदे सांगितले ना, 1 ते 1.5 तास लागल ह्या भाजीचे फायदे सांगता सांगता. इतके बहुमूल्य फायदे आहे आपल्या शरीरासाठी. व्हिटॅमिन ए घटक आहे ना, आपले डोळे स्वच्छ ठेवतो, नजर तीक्ष्ण ठेवतो आणि आपल्या डोळ्याची स्वच्छता ही व्हिटॅमिन ए घटकामुळे होत असते. आणि व्हिटॅमिन बी आणि सी घटक काय करतो, आपलं तोंड वारंवार येऊन देत नाही. आपली जीभ असू द्या, तोंडामध्ये होणारा अल्सर असू द्या, हे टिकून ठेवण्याचं काम ही कुंजराची भाजी करत असते. म्हणजे कुंजराच्या भाजीमध्ये भरपूर असे घटक आहेत, ते आपल्या शरीरासाठी भरपूर गरजेचे आहेत. हे बघा, हे असं पाऊस पडला का ही भाजी भरपूर उगवत असते. पण आम्ही शेतकरी आहोत, आमच्या गावाकडे किंवा आमच्या शेतामध्ये भरपूर असं उन्हाळ्यामध्ये पाणी असतं. आणि काय असतं, ह्या जर भाज्याचं बी आपण पडून दिलं शेतामध्ये, तरच ह्या भाज्या आपल्याला वारंवार भेटत असतात. आता तुम्ही शहरामध्ये राहतात, भरपूर लांबून व्हिडिओ बघता. आता 1-2 महिन्याच्या नंतर पाऊस पडणच, तर ही कुंजराची भाजी आहे ना, रानमाळ्या डोंगरावरती शेतामध्ये भरपूर उगतच असते. आपली जी पचनक्रिया असते ना, ती पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचं काम ही कुंजराची भाजी करत असते. आपल्या शरीराला ही भाजी ऊर्जा देते, ऊर्जा. आणि जी आपली त्वचा आहे, तोंडापासून तर तळपायापर्यंतची जेवढी आपली त्वचा आहे ना, तेवढी त्वचा क्लीन ठेवण्याचं ही भाजी काम करत असते. मंडळी, आता चालू आहे उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळी भरपूर लागत असते आणि आपल्या लघवीची जळजळ होत असते आणि आपलं शरीर सायंकाळी झोपताना प्रचंड असं गरम असतं. तर तुम्ही ही कुंजराची भाजी उन्हाळ्यामध्ये नक्की खात जा. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा भेटन. ऊर्जा म्हणजे जे आपल्याला ऊन लागतं ना, ते ऊन रोखण्याचं काम ही कुंजराची भाजी करत असते. कोथिंबीरीचा वापर तुम्ही उन्हाळ्यामध्ये भरपूर असा करत जा, कारण की कोथिंबीरीने ना आपली उष्णता दूर होते. आता ही बघू शकता, कुंजराची भाजी आपण भरपूर घेतलेली आहे. मी आता पिशीमध्ये ठेवून घेतो. ह्या अशा रानभाज्या सहजासहजी भेटत नाहीत. मस्त अशी हिरवीगार कवळी लुसलुस भाजी आहे. मकाच्या सावलीला होती म्हणून आली नाही, तर उन्हाळ्यामध्ये आता भाज्या काही येत नाहीत. आपण रानात औषध मारित नाहीत म्हणून आपल्या रानात भाज्या येतात या. हा, रानभाज्या भरपूर असे कितीतरी आजार आहेत. कुंजराची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरामधले आजार कमी होते. तर खात जा सापडल्याच्या नंतर. तिला कधी वाया जाऊन देऊ नका. त्याला मिठातलीच बनवायची आपल्याला ती. हा का? आता उन्हाळ्या दिवसाचं गार पडत भाजीनी या हा, पोटामध्ये आपल्या. थंड असती ना. गरमागरम भाजी आणि मस्त गरमागरम भाकर का गाई.